साधारणपणे गावाची नावं काय असू शकतात? मलकापूर, नारायणगाव, पाटीलवाडी. पण याला गाड आणि त्याला गाड या नावाच्या गावांनी एक वेगळाच धुमाकूळ 2006 मध्ये घातला होता. केदार शिंदे दिग्दर्शित जत्रा हा चित्रपट आजही मराठी प्रेक्षकांच्या स्मरणात असणार याची खात्री खरं तर आहे. म्हणजे हिंदीतल्या हेराफेरी या चित्रपटातील प्रत्येक सीन आणि डायलॉग जसा प्रेक्षकांना पाठ आहे, तेच सेम जत्रा या चित्रपटाबद्दल आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जत्रा या चित्रपटाबद्दल काही गोष्टी सांगणार आहेत. चला तर मग पाहूया आता व्हिडिओ. नमस्कार, मी रसिका शिंदे आणि तुम्ही पाहताय महा MTV. माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहे नितेश. तर केदार शिंदे दिग्दर्शित जत्रा चित्रपटाने मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. 2006 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील मोन्या, सिंधू, कुशा, राजू, संजा, शेवंत, अक्का अशा सर्व पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. कोंबडी पळाली या गाण्याने तर अक्षरशः प्रेक्षकांना वेड लावलं. तर ये गो ये मैना हे गाणं आजही डीजेवर वाजलं की पाय आपोआप थिरकायला लागतात. काही दिवसांपूर्वी जत्रामध्ये शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने जत्रा चित्रपटाविषयीच्या काही रंजक गोष्टी एका मुलाखतीमध्ये सांगितल्या. कांचन अधिकारी यांच्या युट्यूब चॅनलवरील बातो बातो में या कार्यक्रमात अभिनेत्री क्रांती रेडकर सहभागी झाली होती. त्यावेळी तिने जत्रा चित्रपटाविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. जत्रा चित्रपटात शेवंताच्या भूमिकेसाठी तिच्या आधी अभिनेत्री अदिती सारंगधर हिला विचारण्यात आलं होतं. पण अदितीने नकार दिल्यामुळे ती संधी क्रांतीकडे चालून आली. मग काय, क्रांतीने या संधीचं सोनं केलं. क्रांती याबाबत बोलताना म्हणाली की केदार शिंदे माझा खूप जवळचा मित्र. त्याने माझं पहिलं नाटक केलं, पहिली एकांकिका केली, पण तरी जत्रा चित्रपटासाठी केदार शिंदेच्या डोक्यात मी अशी पटकन कशी आले नाही. अभिनेत्री अदिती सारंगधरला माझ्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं, पण त्यावेळेस तिचं काही जमलं नाही. तिला माझी भूमिका नव्हती करायची, तर तिला अक्का साहेबाची म्हणजे जी भूमिका प्रिया बेर्डे यांनी साकारली ती साकारायची होती. पण केदारची खूप इच्छा होती की अक्कासाहेबांची भूमिका ही प्रिया बेर्डेंनीच करावी. त्यामुळे त्यांनी तसं अदितीला सांगितलं. त्यावेळी अदितीची वादळवाट ही मालिका खूप हिट होती, त्यामुळे अदितीची लोकप्रियता अधिक वाढली होती. मग काही कारणास्तव जत्रा चित्रपटासाठी तिने नकार दिला. मग मला केदारने विचारलं की चित्रपट करशील का. आता केदारचा फोन असल्यामुळे काय भूमिका आहे हे देखील विचारलं नाही. करते इतकंच क्रांतीने सांगितलं. ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी खरं तर केदारला सुचवलं की क्रांतीला विचार, आणि म्हणून केदार शिंदे यांच्या डोक्यात आलं की अरे, क्रांतीचं नाव डोक्यात कसं नाही आलं. आणि अशा प्रकारे जत्रामधील शेवंता ही घडली. कोंबडी पळाली या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानच्या क्रांतीच्या कॉस्ट्युमचा देखील घोळ झाला होता. त्याचाही एक किस्सा आहे. आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजात गायलेलं आणि अजय अतुलने संगीतबद्ध केलेलं कोंबडी पळाली हे गाणं आजही प्रेक्षकांच्या तोंडावर आहे. अशा या सुपरहिट गाण्याचं चित्रीकरण करताना मात्र एक घोळ झाला होता. गाण्यातील क्रांती रेडकरचा कॉस्ट्युम हा उशिरा आला, त्यामुळे कोंबडी पळाली गाण्यामध्ये क्रांतीचा स्क्रीन टाइम हा फार कमी दिसला. विशेष म्हणजे क्रांतीच्या या गाण्यातील कॉस्ट्युमचं डिझाईन अभिनेता अंकुश चौधरी याने केलं होतं. याबाबत क्रांतीने सांगितलं की कोंबडी पळाली या गाण्यात थोडा दाक्षिणात्य पॅटर्नचा नाच करायचा होता आणि त्यात लावडी बाज आहे असं क्रांतीला स्वतः तिचं वाटत होतं. पण पहिल्यांदा ज्यावेळेस तिने गाणं ऐकलं तेव्हा काहीच कळालं नव्हतं. पण ज्यावेळेस ही तालमीला पोचली, तिने गाणं ऐकलं, त्यावेळेस नुसतं धडधड वाजत होतं. क्रांती म्हणाली होती की हे फार फास्ट गाणं आहे. मग त्या गाण्याच्या डान्सची तालीम झाली. उमेश जाधवने 2 दिवस तालीम घेतली आणि ज्या दिवशी चित्रीकरण होतं त्या दिवशी आयत्या वेळेसच गाण्यातला क्रांतीचा कॉस्ट्युम हा सेटवर आलाच नाही. गाण्याचं चित्रीकरण सुरू झालं, 2 वाजेपर्यंत कॉस्ट्युमचा प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे कॉस्ट्युम सेटवर पोहोचले नाही. मेकअप रूम मध्ये क्रांती रडत बसली होती. तिला इतकं नाचावंसं वाटत होतं, पण अर्थात कॉस्ट्युमचा प्रॉब्लेम झालेला. बरं, अंकुश चौधरी जत्रा या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. अंकुशने तो कॉस्ट्युम डिझाईन केला होता. पण ज्या वेळेस कळलं की कॉस्ट्युम उशिरा येतोय, काहीतरी कारणाने तो अडला आहे, त्यामुळे अंकुशला खूप झापलं होतं. कोंबडी पळालीच्या गाण्याला नागिनचा ड्रेस, पूर्ण कॉस्ट्युम हा काळ्या रंगाचा, असं का, हे अनेक प्रश्न अंकुशला विचारले गेले. पण त्यावेळेस हेच कपडे घालून लोक या गाण्यावर परफॉर्म करतील, शाळा कॉलेजमध्ये गाजवतील हे गाणं, तू बघ, असं उत्तर अंकुशने क्रांतीला दिलं होतं. आणि खरं तर तसंच घडलं. खरं तर जेव्हा ती गडबड झाली तेव्हा क्रांती फार रडत होती. पण तुझा कॉस्ट्युम येणार, तू शांत हो, तुझं काम छानच होणार, हा धीर खऱ्या अर्थाने अंकुशने क्रांती रेडकरला दिला. जाता जाता आणखीन एक किस्सा सांगते. तो असा की लोकांनी जत्रा या चित्रपटाला डोक्यावर खरंच घेतलं, पण हा चित्रपट तयार करताना दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या डोक्यावर 90 लाखांचं कर्ज झालं होतं.
जत्रा चित्रपटावेळी केदार यांनी खूप मोठी झेप घेतली. त्यावेळी ते 30 वर्षांचे होते. फारसा अनुभव गाठीशी नसल्यामुळे केदार यांनी घर, आईचं घर, बायकोचे दागिने गहाण ठेवले. पण इन रिटर्न प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं, चित्रपटाला फार प्रेम दिलं. तर पुन्हा एकदा ह्याला गाड आणि त्याला गाड ही गावं आपल्या भेटीला येणारच आहेत, कारण काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी केदार शिंदे यांनी जत्रा टू लवकरच येणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता कोणती नवी प्रथा असणार, काय गोड होणार हे पाहण्यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत. आणि पुन्हा एकदा भरत जाधव, केदार शिंदे, सिद्धार्थ जाधव ही जोडी, अंकुश चौधरी ही जोडगोळी पुन्हा एकदा दिसेल आणि त्यासाठी आपण सगळेच जण उत्सुक आहोत. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जत्रा या चित्रपटाच्या तुमच्या काही आठवण असतील तर त्या आम्हाला प्रतिक्रिया मार्फत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. त्यासाठी महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आम्हाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.